तर बघा आता आमची आदिवासी लोकांना तर बघा मला बोलते मारण शेतावर काय रे झोपडीत नेला तर बघा काय काय करा या बघ कसा आमचा तुला नाही दाखवत मामीला नाही दाखवणार मित्रांनो हे बघा आमचा कसा शेतावर असा तर मारण मला तर मारू नको मला मामी सांग कुठं या बघ चूल पेटवायला लावले ह्या कसा मुरकुर बिरकुर ना म्हणून बघा मामी कशी लाजा लागले तर बघा कारण वाईट तर शेतकरी माणसं अशीच असतात मित्रांनो मी पण असाच होतो लहान होतो तेव्हा शेंबड्या बिंबड्या राहायचो तर बघा तर शेतकरी काय जमिनीत काम करणारा कधीच वाईट नसतो तर बघा आमची झोपडी कशी आहे हे बघा इकडे भेंडी ठेवले तसा शेतकऱ्यांनी काय काय ठेवायचा भेंडी ठेवले असं काय काय बियाणा ठेवलाय तिकडं तारा वगैरे कसं ते वाढीला लागतो ना म्हणून इकडं मोटर वगैरे ठेवलाय असा आमचा शेतकऱ्यांचा असतो बघा आणि मामी लगेच पल्ली बघा बघा विरली ठेवायला लागली तर चला आता जाऊयात शेतावर मामी लागले लाजायला मामी पल्ली बघा कशी विरला घेऊन आता येशील तू व्हिडिओत तर चला आता जाऊयात शेतावर मामांची तिकडं आलोय मामांच्या गावाला तर तुम्हाला दाखवतो आज कसा इकडं मामांचा शेत आहे ते तर चला जातो शेतावर जरा बघू एन्जॉय करून येतो कारण की कधीतरीच मी येतो ना शेतावर त्यामुळे इकडे काजू लावलेले काजू बोर पेरू वगैरे लावलेत शेतावर हे बघा मामांच्या गावचा निसर्ग आहे बघा कसा निसर्ग एकदम बघा जंगल बिंगल इकडे जरा डोंगर बिंगल जवळच आहे बघा इथून डोंगर पण जवळ आहे आमच्या घरापासून थोडा लांब म्हणजे आमच्या घरापासून पण जवळच आहे पण एवढा नाही पण मामांची शेती कशी एकदम डोंगराच्या बाजूलाच आहे त्याची मुलं आज म्हटलं जाऊ दे मामांच्या इकडं काहीतरी डोंगरावर तर बघा झोपडी वगैरे कशी आणि मामी काय करत होती तर पल्ली लाजूंना तर व्हिडिओ त्याला बघत नाही कारण की लोक लाजतात त्यांना एवढा माहीत नसतं ना त्याची मुलं तर चला आता जाऊयात मामाशी काय करतात तर बघूयात गाई वगैरे दाखवणार होतो तुम्हाला पण तर गाई वगैरे तुम्हाला दाखवणार होतो पण गाई वगैरे सगळ्या चरायला गेल्यात काहीतरी असं बोलत होतं मामी तर आता बघू चला जाऊया शेतावर आपण काय करतायत तर आवणी वगैरे कुठपर्यंत आली आहे सगळ्यांची बघू चला हा तुम्हाला दाखवतो पहिला तुम्ही कुटायला निघा काय कुठत असा नाही मी तसा तर येत पण आहे तुमचे कुठात आता चाललो इकडे शेतावर दुसरे काय करतात आणि बघा ढगाळ कसं वातावरण कधी पाऊस पडेल याचा काय बोलता येत करायचं मित्रांनो बघा आदिवासी लोक असे असतात तर सगळी लाजून पळतात मित्रांनो असं लाजायला नाही पाहिजे थोडा तरी पण यांना कशी सवय नसते ना व्हिडिओ कॅमेराची वगैरे त्याची मुलं लाजून ना पळतात का आम्ही खराब दिसतो पण असा कधीच माणूस घेतला नाही पाहिजे की खराब कारण की जमिनीत काम करणारी माणसं कधी घाण नसतातच आणि पोरा बघा झोल्या वगैरे कशी बांधल्यात आणि काय लिचपीच सगळी मोबाईल एक मोबाईल घेतलाय आणि सगळी गोलका हे बघा ही बघा कशी मोबाईलला बघत आहेत आईस बाबा शेतात कामं करतात आणि पोरांना मोबाईल दिलाय आणि मग ते झालं तर फार पोरा हा थे कोडी कहा पोरा काय जून काय रे फार्म हाऊस हा तर हा आमचा फार्म हाऊसचा बंगला आहे मित्रांनो असा बोलायचा आहे त्याला दादाला मला समजतच नव्हता कधीपासून बोलतो ते हे बघा असा खतबीत टाकायचा मग भात व्यवस्थित होतो एकदम हिरवागार हा म्हणजे कसा नंतर मुला बिला एकदम पकडतो भात हा तर बघा असं असतं ते भात हे करायचा तर चला जाऊयात आता इकडे बघूयात तिकडे बाबू काय लपत होता तर तिकडे चाललो आता हवाय काय रे बघू कसा तुम्हाला सगळी शेती दाखवतो कोण कसा होतो काय कसा तर बघा दादा स्मूट कसा घेऊन चाललाय बघा याला बोलतात पाटलुंगी काय पाटलुंगी बोलतात म्हणजे पाठीवर मूठ घेतलं ना त्याला बोलतात पाटलुंगी पाटलुंगी काय ते असेल ते पाटलुंगी बघा आता मामांच्या शेतावर आलोय तर याच्यात आता मामाची भात लावणार आहेत इकडे बघा आणि हे बघा खजरीचा काट्यांपासून मित्रांनो खूप सावधान राहायचं कारण की लय वाईट खजरीचा काटा असतो आणि इकडे बघा बाबू काय करायला लागलाय मामाचा मुलगा छोटा हा खेकडा पकडायला लागलाय ना रे
तर बघा खेकडा कसा गरावायला लागलाय. हा बघा, याला असा केला ना की ती काडीला मग खेकडा येतो काय रे. पण आवाज करायला लागत नाही मित्रांनो. तर मी इथं आवाज करायला लागलोय, त्याच्यामुळे खेकडा येईल की नाही काय माहित नाही. तर मला वाटतं नाही भेटला, इथं नाही भेटला ना. तर चला आता पुढचे होलात आपण ट्राय करू. दरात होल दर बोलतात, त्याच्यात आपण ट्राय करू. बाबूचा गरावून झाला, बाबूला काय भेटला नाही. आता मामा आलाय, म्हणजे बाबूचा बाबा आलाय. तर बघूया आता मामाला तरी भेटतो का. तसा असतं आदिवासी लोकांचा आमचा, म्हणजे की शेतावर शेती पण करायची आणि संध्याकाळची भाजी पण घेऊन जायची. म्हणजे भात लावता लावता खेकडं पण पकडायचं आहे, बरोबर ना. असा म्हणजे भाजीचा पण टेन्शन नाही आणि काय नाही. तर बाबूने एक खेकडा पकडून ठेवलाय, तो आला दाखवायला. तर बघा कसा खेकडा पकडलाय त्याने एक. जवळच असेल तर पकड. तर बघू आता, गरावून तर आला नाही तर बाबू लागलाय वाकरायला, हाताने येणार आहे. संध्याकाळची भाजी होईल तुमची. बघा कसा वाकरायला लागलाय आता. भेटला का. तर बघा या खंडी फुटल्यात काय. हा बघा, पाऊस खूप आल्यामुळं शेतकऱ्याचा नुकसान झालाय. इकडे एवढ्या खंडी फुटल्यात. ती एक खंड फुटली, तिथं पण खंड फुटले. तर बघा मामा दाखवायला लागलाय की एवढा नुकसान झाला, पण आम्हाला काही भरपाई वगैरे भेटत नाही ना. तिकडं पण भात बीत कुजलाय. तुम्ही दाखवलाय तिकडचा पण दाखवलाय का भात बीत खूप कुजला. मी लहान असताना मासं बिसं लय पकडायचो लय, पण आता काय, आता मासं नाही का कायच नाही पकडत. आता सगळं लहान असतानाचा आठवण तर येते, पण काय मासं बिसं पकडणार. आता काम धंदा सगळा मोठा झालो, आता सगळ्या आठवण फक्त राहिल्या, बाकीचा सगळा गेला. आता पण वाटतं मासे पकडावा, पण टाईमच नाही भेटत. कसा सगळा एवढा लांब परत असा, आणि आता जमत पण नाही एवढा उपसायला वगैरे. उपसायचा त्यातून मासं पकडायचं. तर एखाद दिवशी मी दाखवून तुम्हाला उपसून, बाबूला बिबूला घेऊन ना रे मासं पकडून. आम्ही एखाद दिवशी उपसून ना दाखवू तुम्हाला कसा उपसून ना मासं पकडायचा ते. तर बघा यांची पण इकडे आवणी चालू आहे. तर प्रत्येकाची हे जेवढी पण इथं माणसं आहेत ते सगळे भाऊंची पोरा वगैरे आता सगळ्या वाटण्या बिटण्या झाल्या, म्हणून ही एवढी जेवढी पण जागा दिसते ती सर्व मामांचीच इकडं आहे. हे बघा, या आईचा सर्वात मोठा भाऊ, त्यांची इथं शेती आहे. हे मामा, आणि जे तुम्हाला दाखवलं बाजूचं ते सगळे या मामाची पोरं. त्यांची सगळी आता वाटणी झाली, ते त्याची मुलं लावतात. आणि हा मामाचा वाटणी आहे ना रे मामा. आता इथं मामाची आवणी चालू आहे, आणि ती पोराची मुलगी आहे छोटी. आता माणसा पण नाही एवढी. आता मजुरी बिजुरी पण वाढवली. 250-300 किती रुपये झाली मजुरी. 250-300 रुपये. 250-300 रुपये. ते शेतकऱ्याला परवडतच नाही. खाऊन पिऊन ते पण जेवण पण द्यायचा त्यांना, आणि जेवण पण चांगला पाहिजे. दाल भात दिला असा थोडी चालत नाही. त्याची मुलं काय परवडतच पण नाही. त्याची मुलं आता स्वतःच आवायला लागतो, आवणी करायला लागतो. आता काय स्वतःला खायला लागणार. त्याची मुलं आता काय स्वतःच लावून नंतर काय असं असतं. तर हा बघा खजरीचा झाड कसं आहे. त्या खजरीच्या झाडाला इथं होल पाडलेला आहे ना मित्रांनो. हा कशासाठी असेल, असा पक्ष्यांनी वगैरे काय नाही, ते ह्याच्यातून ताडी काढलेली आहे. ह्याच्यातून अगोदर ताडी काढलेली, त्याच्यामुळे इथं ताडी झाले. इथं होल झालाय. म्हणजे ह्याच्यातून पहिले ताडी काढायचे. ते दरवर्षी उन्हाळ्यात काढतात ताडी. तर मी तुम्हाला दाखवेन, उन्हाळ्यात आलो ना इकडे तर तुम्हाला दाखवेन ताडी कशी. थोडासा पाणी आहे तरी पण इकडे मासा आहे. ते बघा इथे छोटं मासा आहे बघा. पाणी आहे, छोटासाच ओढा आहे, म्हणजे एकदम छोटासाच. त्याला ओढा पण बोलता येणार नाही. अशी म्हणजे पायवाट सारखी होती पहिली, पण आता तो ओढासारखा झाला. पाऊस जास्त पडला त्याच्यामुळे तेवढे मासे वगैरे लास्टला एंडिंगला ते सगळे पळून जाणार. हे बघा इकडे कसं. इकडे मग कमल फुलं वगैरे फुल कमल फुलं वगैरे झाली की मी तुम्हाला दाखवू. आता छोटी पानं आहेत, अजून काय सीझन नाही कमल फुलांचा. तर कमल फुलं वगैरे इकडे फुल येतात. इथं एवढी कमल फुलं असतात ना की बोलूच नका. हे बघा
आणि हे इकडे खेकड्यांचं बिल आहे दुसरं, ते दिसतात ते सर्व खेकड्यांची बिल आहे. ते बघा बघा फळ झाडे वगैरे सगळे मामाने लावून टाकले तिकडे. पहिला अगोदर लहान होतो तेव्हा इकडे काहीच नव्हतं, आता सगळा चेंज करून टाकला पूर्ण. आणि ही झोपडी, ह्याच्यामध्ये सगळं दुपारचं जेवण वगैरे सगळं बनवून खायचा. म्हणजे दुपारी घरी वगैरे जायचं नाही, कशाला एवढा लांब जायचा, आणि भात मग खायचा त्याचे मुलं. आणि इकडे बघा केलीची झाडं पण आहेत, सगळीकडे काय काय लावूनच टाकलं आता मित्रांनो. हे बघा इकडे भात आहे, हा शेगट आहे. शेगट म्हणजे शेवग्याचा झाड आहे, पण तो जास्त मोठा झाला त्यामुळं मोडला. इकडे पक्षी पण दिसत असेल तुम्हाला दाखवायच्यामुळे दिसत नाही. इकडे मामीची काय खणणी चालू आहे, झाडाची आहे मामी. पण आता मामी जरा लाजते आमची, बघा बघायला लागली, मुद्दाम बघते हा, चेहरा दिसला पाहिजे असा. मन बोलतो का नको नको, पण मन बोलतं का बघावा. अशी तर बोलते नको नको, पण मन बोलतं का बघावा मोबाईल, कसा नाही. आता तरी हसली मामी. आणि ती एक तिची मुलगी आहे राणी मॅडम, तिचं नाव राणी आहे, पण ती राणी सारखीच, ती कोणाला आवाज वगैरे देणार नाही. बघा ती स्वतःला राणीच समजते. बघा काकडी मित्रांनो, काकडीचा फुला कशी आली तुम्हाला दाखवतो जवळून. अजून काकड्या वगैरे भाजलेल्या नाही, कारण की हा अजून सीझन एवढा नाही, आता फुलं आलीत. हे बघा, आणि फुलपाखरू बघा किती उडायला लागलाय, छान एवढा सुंदर फुलपाखरू. हा माल आहे आमचा, इकडे गाई बी चारतात. हा महाराज आहे, मामाचा मुलगा महाराज, तुम्ही ओळखतच असाल, व्हिडिओ पहिले बघितले असाल तर. आता जास्त व्हिडिओ मध्ये येत नाही, तर आज त्यांनी सुट्टी घेतली, कामाला जातो, पण आज त्यांनी रविवार आहे ना त्याच्यामुळे सुट्टी घेतली. तर बघा कशा गाई चारायला लावल्यात. हा बघा, बघा निसर्गामध्ये गाई चारायला हा पूर्ण माल आहे. म्हणजे इकडे चारायला बिरायला बघा मस्त गाई चरायला लागल्यात. अरे हाय करतो बघा, आता लाजतो, पहिला व्हिडिओ मध्ये आलेला पण आता लाजतो थोडाफार. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवला मामाचा, म्हणजे मामाची शेती वगैरे. आज तुम्हाला जरा नवीन दाखवला मी, कसा घरी पण दाखवतो, आईला वगैरे पण दाखवतो. आमची तर शेती दाखवली आहे, आणि मी तुम्हाला म्हणजे असं आमचं तिकडच्या शहरातला पण दाखवला आहे. पण आज म्हटलं कसं आज जाऊ दे, मामाचं पण जरा शेती वगैरे दाखवू दे. गाव दाखवला असता, पण गावात काय अजून मी जात नाही एवढं म्हणजे, आणि आता मी एवढं फिरत पण नाही गावात, नाही तर तुम्हाला मामाचा गाव पण दाखवला असता. अजून तर मी तुम्हाला माझा पण गाव नाही, स्वतःचा पण नाही दाखवलेला. त्याच्यामुळे मी जास्त गावात फिरत पण नाही, आणि मला कोण एवढं ओळखत पण नाही, त्याच्यामुळं फिरत नाही मी जास्त गावात. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ आवडीने बघत जावा, आणि जरा लाईक आणि कमेंट मित्रांनो चांगल्या चांगल्या करा. म्हणजे कसं मला पण वाटेल की व्हिडिओ आपले म्हणजे यूट्यूब फॅमिलीला आवडतात. तर चला, बाय बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.